तो शेवटचा आवाज आला, शेवटची साहेब, माझे साहेब. किन 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 आवाजात हाक मारली. का रडते म्हणून बघायला गेली. उचलून हातात घेतलं. गंगाधर, हे पोरा गंगाधर, अरे तू हाक मारली? ओ रे बाळा. गंगाधरचं डोळं सत्ताड उघड, त्याची मान कललेली. पण माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, त्याला दूध कसं पाजू? मला दूध येत बी नव्हतं. इकडचं दूध आणावं तर माझ्याजवळ दमडा नाही. सोडून गेला, सहज सोडून गेला. दुधाचा एक घोट भावांनो, बहिणींनो, दुधाचा एक घोट माझ्या रमेशला मिळू शकला नाही. एवढी गरिबी. बॅरिस्टरची बायको सर, बॅरिस्टरची बायको सर, बॅरिस्टरची बायको सर करतो. माफ कर पोरी मला, सुखी राहा. आईचा हात कपक्यान पडला. लय जोरात ठसका लागला. तिनं पाणी मागितलं. मैनाबाईनं पाणी दिलं तर आईला पाणी पिता आलं. पाणी पाणी करत माझी आई कायमची काळाच्या पडद्याआड गेली. दोन घर शंकरला चारलं तसं शंकर म्हणतो कसा. ताई ताई आपली आई कुठे गेली ग? मैना मावशी म्हणली शेजारच्या गावाला दवाखान्याला चालवली. किती दिन झालं ताई आपली आई आली नाही. आईला लय भेट वाटत ग ताई. कसं सांगू त्या लहान लेकराला आई कायमच्या प्रवासाला गेली ते. कार्यक्रमाचं शीर्षक आहे क्रांती सूर्याची सावली, माता रमाई माऊली. होय, मी राजगृहातील रमाई बोलतेय. माझं नाव रमणी बबिता आकाश. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर 7 फेब्रुवारी 2025 आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यागमूर्ती माता रमाईची जयंती. तर या जयंतीचं औचित्य साधून संयुक्त कृती समिती बुद्धविहार हडपसर यांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत असणाऱ्या या परिसरातील सर्वच विहारातील महिलांना एकत्र करून एक सुंदर असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि त्या उपक्रमाचं नाव आहे रमाईंच्या लेकींचं स्नेह संमेलन. तर याच उपक्रमाच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आणि त्यातीलच एक कार्यक्रम किंवा एक छोटासा उपक्रम म्हणजे मी रमाई बोलते, म्हणजे क्रांती सूर्याची सावली रमाई माऊली ही हृदयस्पर्शी असणारी एकांकिका या सादरकर्त्या आपल्या सर्वात फेमस असणाऱ्या, महाराष्ट्रात फेमस असणाऱ्या, प्रसिद्ध असणाऱ्या कवयित्री आदरणीय रमणी बबिता आकाश या सादर करणार आहे. तर हे एकांकिका बघत असताना आपल्या सर्वांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर शेवटपर्यंत हा कार्यक्रम बघा. आणि हो, आपला हा कार्यक्रम आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं आहे. कृपया सर्वांनी आपले मोबाईल बंद करा आणि ते लहान बाळांचा आवाज येतो तो बंद करा. जय भीम, जय भीम. धन्यवाद. कानाचा जय भीम परत एकदा. जय भीम. धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल संयोजक आणि तुमच्या सर्व विहारांचे, सर्व बचत गटांच्या प्रत्येक जी कोणी इथे उपस्थित आहेत त्या सगळ्या महिलांचे आणि ज्या कोणी अनुपस्थित आहेत त्या सगळ्यांचे. त्याशिवाय सावित्री घडली नसती जर ज्योतिबा फुले नसते तर, महात्मा फुले नसते तर, ज्या सावित्रींना, ज्या रमाईंना इथं तुम्ही घेऊन आलेल्या आहेत त्या सर्व माझ्या ह्या बंधूंसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण असं म्हणतात की स्त्री मुक्ती असावी, स्त्री मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको मात्र नसावी. या 2 ओळींना छेद देणाऱ्या सर्व माझ्या बंधूंना धन्यवाद की तुम्ही तुमच्या घरातल्या माता भगिनींना इथे घेऊन आल्यात. या कार्यक्रमाचं लेखन केलेलं आहे प्राध्यापक दिवा बागुल सर यांनी, जे राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे यातील काही प्रसंग, काही संवाद माझे वडील विद्रोही कवी आकाश उर्फ आप्पा सोनवणे आणि मी स्वतः कवयित्री रमणी बबिता आकाश
आम्ही देखील जसे जसे बाबासाहेब रमाई कळत गेली, जसं जसं आम्ही लोकांना भेटत गेलो, तसे तसे त्यात ते आम्ही अजून ऍड करत गेलेलो आहोत. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. कार्यक्रमाचं शीर्षक आहे क्रांती सूर्याची सावली, माता रमाई माऊली. होय, मी राजगृहातील रमाई बोलतेय. माझं नाव रमणी बबिता आकाश. भावांनो आणि बहिणींनो, मी रामी रमा, साहेबांची रामू आणि तुमची रमाई. खरं तर माझ्यापेक्षा माझ्या साहेबांनाच तुम्ही जास्त ओळखता ना. माझं साहेब म्हणजे महान पंडित, भारताच्या खाणीत सापडलेला कोहिनूर हिरा, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लाभात कधी सागरासारख्या खोल खोल हृदयाचा, बुद्धाशी लीन होणारा महाउपासक, दिन दुबळ्यांचा कैवारी, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, अशा या स्वतंत्र प्रज्ञा सूर्याची मी रमाई, अर्थात सूर्याची सावली. माझ्या आयुष्याला फार मोठी कहाणी आहे. माझा जन्म दाभोळ जवळ असलेल्या वनन गावात झाला. गावच्या खालच्या बाजूलाच महारवाडा, दलितांची 5-50 घरं असलेली वस्ती. माझ्या बापाचं नाव भिकुजी धुत्रे, आईचं नाव रखमाबाई. माझा बाबंद्रावर हमालीची काम करायचा, माशाच्या टोपल्या व्हायला जायच्या. माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन झालं होतं. माझी धाकटी बहीण गौरान, धाकटा भाऊ शंकर. म्हणजे आत्ताच्या कुटुंबात मीच मोठी होती. माझा बाबंद्रावर हमालीची कामं करायचा, आई घरकाम करायची. तसं बघायला गेला ना, आमच्या घरात 18 विश्व दारिद्र्यच होतं बघा. कधीच आमच्या समद्यांना एक साथ एक येळचं बी पोटाला पोटभर खायला मिळायचं नाही. पण आमचा आई बाप आम्हा लेकरांना पोटाला पोटभर एक वेळ तरी खायला भेटावं म्हणून कधी कधी उपाशी पोटी राहायचं. तशीच कामं करायचं, निश्चित पाणी पिऊन झोप जायचं. गरिबीनं आमची पाठ कधी सोडलीच नाही. बाबांद्रावर उपाशी पोटी माशाच्या टोपल्या व्हायच्या, भलं मोठं वजन व्हायचा. उपाशी पोटी ते हमालीची कामं करून माशाच्या भल्या मोठ्या टोपल्या वाहून त्याच्या छातीत दुखायचं. पर बानं त्याचं छातीचं दुखणं कधी आईला सांगितलंच नाही. सदान कदा दुखणं अंगावरच काढलं. हळूहळू त्याला खोकल्याच्या उबळ यायला लागल्या. खोकला लागला काय म्हणू तुम्हासने असं थांबत नसायचा. किती तरी अळबा खोकत असायचा. बाच्या या आजारानं आईच खंगून चालली होती. चिंता तिला काय स्वस्त बसू द्याय ना. आणि बापाऐवजी माझ्या आईच आजारी पडली. आईचं जेवण तुटून गेलं होतं. पाणी मी घशाखाली जात नव्हतं. शेजारच्या मैनाबाई, इठाबाई रोज आईला कोण ना कोण समजवायला यायचं. आणि येताना आमच्यासाठी खायला घेऊन यायचं. आमची मजाच मजा होती व तवा. आईला लोक बघायला आली का आम्हाला खायला घेऊन येतात. पण माझी आई माझ्या आतून पार खंगून गेली होती, पार खचून गेली होती. काही दिवसांनी घरामध्ये लई माणसं जमली. आम्ही तिघा असं बाहेर वरांड्यात खेळत होतो. लई कालवा व्हायला लागला. घरात जायला बघतोय तर दारामध्ये ही मोठी गर्दी. लांबून बघतोय बा याडा पिसा होऊन इकडं तिकडं पळत होता. बाच्या डोळ्याला पाणी होतं. पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशावानी बा तर पडत होता. समजा गलका आम्हाला कोण घरात बी सोडना. आणि इतक्यात माझ्या आईनं हंबरडा फोडला. माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्या र. आम्हाला आईनं जवळ घेतलं. गौरशंकरचा मुका घेतला. त्या दोघांचा हात माझ्या हातात दिला. पानावल्या डोळ्यानं बाकडं बघितलं, माझ्याकडं बघितलं. मला म्हटली, बेटा रामी, हे तुझं खेळायचं वय. लई मोठी जबाबदारी तुझ्यावर टाकून जाते पोरी. मला माझ्या जीवाचं काय खरं वाटत नाही तुला. बाबा सकट गौरशंकरला सांभाळावं लागल. माफ कर पोरी मला, सुखी राहा. आईचा हात कपक्यात पडला.
लय जोरात ठसका लागला. तिनं पाणी मागितलं, मैनाबाईनं पाणी दिलं तर आईला पाणी पिता आलं. पाणी पाणी करत माझी आई कायमची काळाच्या पडद्याआड गेली. सुखीरा म्हटली, आहे तूच सांग कशी सुखी राहू आहे. काय कळतंय ग मला. बापाला सांभाळ म्हणते, पोरांना सांभाळ म्हणते. मी कुणाच्या तोंडाकडे बघू सांग आई. माझा बाई येण्यासारखा रडत होता. गौरान शंकर धार मोकलून रडत होत. त्यांना तर काय बी कळेना. काय झालं आईला. म्या बापाकडे बघू का आईच्या छातीवर डोकं ठेवून रडू. मला काही सुधरेना. अगदी लहान वयात मी आईला पोरकं झालो. अगदी सहज सोडून गेली आई. सगळं सोपस्कार झालं. माझा मामा गोविंद पुरकर बिल्ले रडला. काही दिवसांनी मी सांच्या वेळी थोडा भाजीन भात बनवला होता. सगळ्यांनी खाल्ला. शंकर खात नव्हता. काही नुडल्या लेकराला आईची आठवण आली होती. बान शंकरकडे पाहिलं. बाचं डोळं दाटून आलं. तो तरी आम्हाला काय समजवणार होता. त्याला बी टीबीचा आजार झालेला. बाण शंकरकडे केविलवानं बघितलं. मी उठून 2 घास शंकरला चारलं. तसं शंकर म्हणतो, कसा ताई आपली आई कुठे गेली ग. मैना मावशी म्हणली शेजारच्या गावाला दवाखान्याला चालवली. किती दिन झालं ताई आपली आई आली नव्हला. आईला लय भेट वाटत ग ताई. कसं सांगू त्या लहान लेकराला आई कायमच्या प्रवासाला गेली ते. काय समजवणार होता आमचा भाऊ आम्हाला. त्याचंच दुखणं वाढत गेलं आणि काही देत जात नाही. त्याला बंदरावर माशाच्या टोपल्या वाहताना रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. एक दिवस असंच टोपली उचलली. रक्ताची उलटी येऊन तिथंच पडला. कसं बस लोकांनी घरला आणलं. बाजीता हाय नाही काही कळलं. बाचं 7 उघडं डोळं. मला त्याच्यामध्ये आई दिसायला लागली. तो दिवस आठवायला लागला. आई सोडून गेलेली. माया आईनं बाला तुकडा भाकरी का व्हायना काय तर खायला घालून घरात लावली. मी आता रुपाशी पोटीच बाला जाऊ दिलं. मला सारी दुनिया सुनी वाटायला लागली होती. कोणतर म्हणलं बंदरावर रडत होता भिकू. का लेकीला सांगा माफ कर म्हणून. तिच्यावर लय मोठी जबाबदारी टाकून जातीय म्हणून. तिला सांगा गौरा शंकरला सांभाळ. मला कोण सांभाळणार रे बा. मी कोणाच्या तोंडाकडे बघू. मी काय लय मोठी आहे का रे बा. का मला सोडून गेला तुम्ही आई. बा लोक आम्हा लेकरांकडे बघून रडतात. पण मी कुणाच्या तोंडाकडे बघून रडू. रडून रडून डोळ्यातलं पाणी आटून चाललं की रे बा. कुणाच्या तोंडाकडे बघून रडू. सहज सोडून गेलं. काहीच नसल्यागत. जिकडं तिकडं बातमी पसरलेली. समधी नातेवाईक आलं. समद सोपस्कार झालं. आईला वाट लावलं तसं बाला बी लावलं. समध्यांचा एकच विचार झालता की आता पोरांचं काय करायचं. वनन गावात ठेवायचं तर कुणापाशी. सुलतान मामांनी विचार केला आणि आम्हाला लेकरांना मुंबईला नेलं मामाकडे. मामा मामींनी लय जीव लावला बरं का. खरं सांगते लय जीव लावला. पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावला मामा मामीनं. पण ही अशी रात झाली ना का
आईची आठवण यायची, बाची आठवण यायची, काळीच कापलं जायचं, मनातल्या मनात लय रडू यायचं, मनात वाटायचं हाय तू आम्हाला का सोडून गेलीस ग बा, काय सोडून गेलास र? आम्ही मुंबईला होतो पण नजर मात्र वरणगावच्या खोराड्यातच असायची. मुंबईच्या त्या माया झाला तर मी आई बाप शोधत होतो पण तिथं सारी पळणारीच माणसं दिसायची. मग लय उचमळल्यासारखं व्हायचं, मनातल्या मनात काळीच दाटून यायचं, मनातल्या मनात मी आई संग भाटायचे. हाय कुठल्या दिशेला तुला शोधू सांग, गौरा शंकरला काय उत्तर देऊ सांग. आहे आज येईल आई, उद्या येईल आई. आहे कुठल्या दिशेला शोधू तुला मी सांग. तर लेकरांसाठी तरी साऱ्या दिशा माझ्यासाठी सुन्या झाल्यात गाय, या साऱ्या दिशा माझ्यासाठी सुन्या झाल्यात. आहे काल मामीनं तू आवडीची सुक्या बोंबलाची कालवण केलं होतं. हाय खाताना ठसका लागला ग मला आणि त्यातच माघारी सारलं. जमलं तर परत या आहे. आई कुठली परत येणार होती. असंच दिसमास करता करता दिस चाललं होतं. मी लहानाची मोठी व्हायला लागली. मी 9 वर्षाची झाली असेल. समधी माझ्यासाठी माझं लगीन लावून द्यायचं म्हणून नवरा मुलगा शोधत होत, पण कुठंच जमून येईना. का तर मी अनाथ आणि 2 भावंड आमच्या मामांना भेटायला आलं. दोघांचं काय विचार झालं मला नाही माहित, मी लहान होती. ते मामांना भेटल्यावर एकच शब्द बोललं, बाकी सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडच्या. साहेब लंडनला गेल्यावर शेजारच्या आया बाया बी म्हणायच्या हिचा नवरा लंडनला बॅरिस्टर होतोय आणि हिच्या अंगावर फाटकं लुगडं आणि गळ्यात फुटका मणी बी नाही. काय करायचं असल्या शिक्षणाचं, जळलं मेलं ते त्यापेक्षा मेलेलं बरं. त्यांचं शब्द ऐकून माझं मनातल्या करपून जायचं. मनातल्या मनात असं वाटायचं मरून जावं. पण पुण्यांदा साहेबांचं शब्द आठवायचं, सुभेदार बाबांचं शब्द आठवायचं, त्यांना दिलेलं वचन आठवायचं. मी पुण्यांदा पदर खोचून कामाला लागायची. तशी त्या बायकांची चूक नव्हतीच. त्यांना काय कळणार आहे, क्रांतीची ज्योत पेटवताना आधी स्वतः जाळायला लागतं. मला तर माझ्या साहेबांनी सवय लावली होती. आपल्या बायकांना तशी सवयच असती ना. हिचं काय चाललंय, तू तिचं ऐकलं का? अगं तिनं असं केलं, नाही तिने ते केलं. हो का, तू गेलती? अगं काय करायचंय, लेकरा बाळांचं भागवता येईना म्हणून मी कधीच कुणाच्यात नसायची. आपलं काम भलं म्या भली. कुणाला कळू नाही म्हणून रातच्याला शेणाच्या गवऱ्या थापायची. बरं दिसत नव्हतं, बॅरिस्टरची बायको शेणाच्या गवऱ्या थापती, सरपण आणायला जाते. करत होती का सहन करत होती समद कोणास ठाऊक. हवं आमच्या गरिबीची तारा तुम्हाला काय सांगू. एक दिवशी अशीच उपाशी पोटी गेली असेल, सरपण आणायला येता येता चक्कर येऊन पडली दाराच्याच थोडं माग. कोणीतरी शेजारणीनं, तुम्हाला सांगते नवलच, एका शेजारणीनं मला दह्यात साखर घालून दही भात खायला दिला. हवं साखर दही भात मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदा खात होती. त्याची चव अजून बी माझ्या तोंडावर आहे बघा, अमृतासारखं लागलं निवळ. साहेब नंतर लंडन वरनं बॅरिस्टर होऊन आलं. जंगी स्वागत झालं त्यांचं. तेव्हा जे त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, जो त्यांच्या चेहऱ्यावर ते अभिमान होता, आणि ते बघून आपली समधी लेकरं जी आनंदात होती, जे माझ्या चेहऱ्यावर हसू होतं, मला त्या दिवशी कळालं एवढी सगळी वनवन केली ना ते ह्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासाठी, या सूर्याचा प्रकाश लोकांना भेटण्यासाठी. म्हणून क्रांतीची ज्योत पेटत होती, तेवत होती. साहेबांची बॅरिस्टरी चांगली चालली होती. जिकडे तिकडे त्यांचं चांगलं नाव झालं होतं, चांगली वकिली चालली होती. लांब लांबच्या केसेस घ्यायचं साहेब, जिंकायचं, गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचं, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं. त्यांचं सभा घेणं वाढलं, आंदोलन करणं वाढलं, तुम्हाला सांगते मोर्चे काढणं वाढलं, भाषणं द्यायची, मला बी भाषणांना उभं करायची.
का तर 2-4 बायकांच्या डोसक्यात प्रकाश पडेल म्हणून. साहेबांचं काम चांगलं चाललं होतं, कार्यकर्ते जोडीनं यायला लागली होती, जिकडे तिकडे चांगलं ह्यांचं नाव झालं होतं. एक दिवस शाहूराज भल्या मोठ्या टांग्यात बसून आमच्या साहेबांना शोधित आलं की आमच्या सिमेंटच्या शाळेत टांगा खाली उभा केला आणि मोठ्यानं हाक मारली, अहो आंबेडकर साहेब, काय आज्ञा आहे महाराज? आज्ञा बिज्ञा काय नाही, तुम्हाला कडकडून भेटावं म्हणून आलो. असं म्हणून त्यांनी एकमेकांना प्रेमानं मिठी मारली. अव चाळीतली रस्त्यावरची 100-200 माणसं टाकामाका हे दृश्य बघत होती. एका संस्थानाचा नरेश, शिवरायांचा वंशज, एक छत्रपती राजा माझ्या साहेबांना प्रेमानं मिठी मारताना बघून मी तर पुरती हरखून गेली. ह्या भेटी शाहूराज साहेबांना बोललं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता माझी काळजी दूर झाली बघा. या समाजाला, या दलितांना, या देशाला तुमच्या रूपानं योग्य नेता भेटलाय. उद्या या समाजाची धुरा तुम्हाला तुमच्या लेखणीच्या टोकावर सावरावी लागणार आहे. आता मी निश्चिंत झालो. माझ्या खराब तब्येतीबद्दल बी साहेब त्यांना बोललं होतं. तर किती मोठ्या मानाचा राजा म्हणतोय कसा, बाबासाहेब, रमा वहिनीला धाडा की माहेरपणाला आमच्या कोल्हापूरला. आमच्या पन्हाळ्याचं वातावरण लई झाक आहे. रामा बहीण अशी फटाफट बरी होऊन जाईल. साहेबांच्या माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. एवढा मोठा राजा, शिवरायांचा वंशज, मला बहीण म्हणून माहेरपणाला बोलवतो, ही गोष्टच किती मोठी होती त्या काळात. आणि तसं बघितल्यावर मला तरी बननगाव सुटल्यावर माहेर कुठं होतं. माझ्या राजाच्या शब्दातच मला माहेर गवसलं. पुढे एका बातमीत कळलं शाहूराजांचा अंत झाला. लय दुःख झालं साहेबांना मला. पण त्यांचा विचार साहेबांमध्ये रुजवायचं होतं आणि ते बोलून बी गेलत. साहेबांवरची जबाबदारी वाढत चालली होती. एक दिवस सकाळच्या पारीच एक माणूस दारात आला. दार उघडलं तर साहेबांचं पाय पकडून धाय मोकलून रडायला लागला. कुणा सावकारानं त्याची जमीन बळकावून त्याला जातीवाचक घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. पण साहेबांनी त्याला उठवलं आणि त्याला रागानं म्हटलं, अरे उठ उठ, उठून उभा राहा. मला रडणारी माणसं नकोत, मला लढणारी माणसं निर्माण करायची आहेत. रडणं बंद कर, जाऊन त्या सावकाराला जाब विचार, मग माझ्याकडे ये. अरे किती वर्ष अजून शेळी होऊन जगणारे, एक दिवस तरी वाघ होऊन जगा, जा निघ. तसा तो उठला आणि तारा 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 निघून बी गेला. म्हंटल, हा साहेब, इतर वेळी तुम्ही किती चांगलं समजावून सांगता, कार्यकर्त्यांना भाषण देता, आणि त्यांनी व काय केलं, त्याला तुम्ही असं पाठवून दिलं. असलं कसलं भेदाभेद साहेब, तुम्हाला हे शोभतं का? साहेब म्हंटल, अगं रामू, या समाजाला अन्याय अत्याचार सहन करायची सवय लागली आहे. पण मला गुलामगिरी आणि बंड करणारी माणसं पाहिजेत, गुलामगिरी तोडणारी माणसं पाहिजेत. जोपर्यंत गुलामांना गुलामीची मी जाणीव करून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. गुलामगिरी मोडण्यासाठी जे काही करता येईल मी ते करेल. अगं भाषणं देऊन झाली, आंदोलनं करून झाली, मोर्चे काढून झाले, पण या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. पाणी झालं ग रक्ताचं पाणी झालं रामू, पण ह्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. अजून यांना किती दिवस प्रेमाची भाषा बोलायची, ते काही नाही. आता ह्यांना मला गुलामगिरी मोडण्यासाठी बंडाचीच भाषा शिकवावी लागणार आहे. आणि तू म्हणते मी भेदाभेद करतो? भेदाभेद का करेल रामू, का करेल? अगं जे लाड बागडे यांच्यासारख्या वर्चस्ववादी जातींच्या माझ्या मित्रांवरती त्यांच्या समाजातल्या लोकांनं जातीची मानहानी केल्याचा दावा दाखल केला आणि त्यांना येरवड्याच्या तुरुंगात पाठवलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याच वकिलानं त्यांची केस घेतली नाही. शेवटी सेशन कोर्टात मी अपील केलं, त्यांना लढवून सोडवलं आणि हे सिद्ध केलं की आमचा ब्राह्मणांना विरोध नसून ब्राह्मणवादाला विरोध आहे. अगं इथं जातीचा प्रश्न येतोच कुठे, इथं भेदाचा प्रश्न येतोच कुठे, पण जवळकर म्हणतात ते खरं आहे.
ब्राह्मण ही चीज अशी आहे जी भेदाशिवाय जगत नाही आणि गुलामी जिवंत ठेवल्याशिवाय स्वतः जिवंत राहत नाही. यांचे पुतळे करण्याऐवजी कागदी पुतळे करून जाहीरपणे जाळण्याचे सण साजरे करावेत. अगं कोठे मृत महाराष्ट्रातून कडव्या सत्यनिष्ठतेचा झंझावात उत्पन्न करणारे महात्मा फुले आणि कोठे पुराणाच्या कापूसवाती हाती देणारे टिळक. कुंभटांना कौसिलात काय नांगर धरायचं, वाण्यांना काय तागडं धरायचंय आणि शिंप्यांना काय मशीन चालवायची असं भाषण ठोकणारे हे टिळक. आणि तू म्हणते मी भेदाभेद करतो. हे लोक एवढे सनातनी का असतात व साहेब? एवढा भेद का करतात माणसा माणसांमध्ये? एवढाच रामू पुढं ऐक. भेदाबद्दल ऐकायचं तर पुढं ऐक. जवळकर काय म्हणतात? जवळकर म्हणतात व्रताच्या खर्चात हजारो फूट त्यांच्या शरीराचे लचके तोडणारी गिधाड म्हणजे पंडित. अगं बुद्धाच्या मानवी संस्कृतीला हाणून पाडून 4 वर्णाच्या नावाखाली 6000 जातींना जन्म देणारी ही हिंदू संस्कृती म्हणजे हडळ हडळ. अगं यांचे धर्मग्रंथ म्हणजे आपले मृत्यूपत्र आहेत. आपले मृत्यूपत्र यांचे धर्मग्रंथ. यांच्या धर्मग्रंथांमुळेच सिंहासारखा गरजणारा मर्दांचा मर्द राजा शिवराय या कृतज्ञ सैतानांनी क्षुद्र ठरवला, राज्याभिषेकाला नालायक म्हणवला. ज्या तुकोबांनी वेदवाणी अभंग रूपातून मांडली त्या तुकोबांच्या अभंग या नराधमांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवले. तुकोबा रायांना ठार केलं आणि सांगितलं विमानातनं वैकुंठाला गेले. आणि त्यांच्या सारख्याच नराधमांनी छत्रपती शाहू वारल्यानंतर पेढे वाटले. ते काही नाही. आता प्रेमाची भाषा बोलून चालणार नाही. आता बंडाचीच भाषा बोलावी लागणार आहे. माणसाला माणसाचा अधिकार दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि हे माझे शब्द आहेत. आणि म्हणूनच ह्या हिंदू संस्कृतीने आपल्यावर लादलेली गुलामगिरी जर मला तोडायची असेल तर मी तुला आज सांगतो मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि हे शब्द मी खरे करणार रामू. प्रत्येकाला इथं माणूस म्हणून जगायला शिकवणार. मग काहीही झालं तरी 72. साहेबांच्या डोळ्यातला तो तेज, त्यांच्या चेहऱ्यावरची ती आभा, त्यांचा तो करारीपणा, त्यांचं ते धाडस, ते शब्द, ते सगळं ऐकल्यानंतर माझा ऊर भरून आला. मला शाहूराजांचं शब्द खरं वाटायला लागलं. समोर समद भविष्य दिसायला लागलं. या दलितांना, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ज्याला माणूस म्हणून जगू वाटतंय त्याला माझ्या साहेबांच्या रूपानं योग्य नेता भेटलाय. त्यांना त्यांचा खरा बाप भेटलाय. भेटला होता नव? माझ्या साहेबांच्या रूपानं तुम्हाला खरा बाप भेटला ना? कबूल केल्याबद्दल धन्यवाद. आपला खरा बाप ओळखायला येणं मुश्किल असतं. जरी माझ्या साहेबांच्या रूपानं तुम्हाला योग्य नेता भेटला असला ना, बाप भेटला असला ना, तरी सुद्धा त्यांचं घरातलं बाप पण आणि माझा आई पण मृत्यूच्या पडद्याआड येऊन गेलं होतं. एकीकडे सुख दिसत होतं, जनतेचं भलं होतंय, दलितांना माणूस पण मिळतंय, पण त्यांचं बाप पण आणि माझा आई पण भारीलं होतं. कसं ते सांगते तुम्हाला. साहेब जेव्हा लंडनला जायला, अमेरिकेला जायला निघालं तेव्हा मी गरोदर होती, तुम्हाला सांगितलं. साहेब जायचं दुःख तर होतच व पर घरात सांगितलं खायला तुकडा नसायचा. आणि मी तर तेव्हा गरोदर, 2 लेकरां, 2 जीवांची बाई. घरातली माणसं सांभाळायची का स्वतःला सांभाळायचं? तशात बी मी भलं मोठं पोट घेऊन गावऱ्या याचायची, सरपण आणायचे, उपाशी पोटीच काम सगळी चालू असायची आणि ठरवलेलं कुरबुर करायची नाही. हसत खेळत समज चालू असायचं. पण पोटाला कधी पोटभर खायला भेटलं नाही, त्यामुळे झालेलं पोरग तब्येतीनं नाजूकच होतं. त्याचं नाव रमेश ठेवलं होतं. रमेश तब्येतीनं नाजूक,
सारखा किरकिर किरकिर किनकिन किनकिन चालूच असायचं लेकराचं. पण लेकरू ते लेकरूच, त्याची तर काय चूक, त्याची भूक भागत नव्हती. माझ्याच पोटात आगीचा डोंब उसळायचा, माझ्याच पोटात काय नसायचं, मी त्याला कुठनं खायला प्यायला घालणार. एक दिवस त्याला भाताचं पाणी करून पाजलं, सकाळपासून किरकिरत होता, झोळीमध्ये झुलून झोपवलं. लई वेळ झाला, आवाजच यायला रमेशचा, म्हणून बघायला गेली. झोळीतून त्याला रमेश रमेश करत काढलं, मांडीव घेतलं. त्याला प्यायला दिलेली पेज एका बाजून आली. लेकराला मांडीवर घेतलं होतं सकाळी, तेव्हा थानाला लागताना चाच पडत होतं लेकरू. पण माझ्या पोटात अन्नाचा कण राय, त्याला दूध कसं पाजू, मला दूध येत बी नव्हतं. इकडचं दूध आणावं तर माझ्याजवळ दमडा नाही. तशाने त्याची भूक भागतच नव्हती. चूक काय लेकराची. सोडून गेला, सहज सोडून गेला, बिना अन्न पाण्याचा. शेवटचं डोळाभर त्याचं डोळे सुद्धा पाहू शकले नाही मी. दुधाचा एक घोट भावांनो, बहिणींनो, दुधाचा एक घोट माझ्या रमेशला मिळू शकला नाही. एवढी गरिबी बॅरिस्टरची बायको सहन करतो. नाही मिळाला माझ्या रमेशला दुधाचा एक घोट. त्याच्यानंतरची हिंदू म्हणतात ना, पोरी आपल्या बापावर जातात, बापासारख्या दिसतात. इंदू साहेबांसारखेच लई सुंदर होते, गोरी पान, लई देखणी इंदू. लेकीच्या असण्याचं सुख बघता नाही आलं, पण मला इंदूला एक आजारपणात लई जुलाबन उलट्या झाल्यावर घरातल्या कुठल्या पाण्यानं औषधानं काही भागणं. दुसरं काय आणावं तर माझ्याजवळ 30 तऱ्हा पैसे द्यायला ना. आणि स्वाभिमान कुठं गहाण ठेवायचं नाही. शिकून गेलं होतं, लय आजारी पडली माझी पोर. काहीच करताना आलं, माझ्या डोळ्यासमोर तरपडून मेली. रमेशवानीच तिच्यामुळे मला माझ्या आईची आठवण पुण्यांदा आली. आई बी अशीच गेली, हिंदू बी गेली. तिच्यानंतरचा गंगाधर, हवं त्याचं तर हाल तुम्हाला काय सांगू. गंगाधरचं तर काय सांगू. स्वतःला मी पापी समजायला लागली होती, लेकरांची गुन्हेगार समजायला लागली होती. गंगाधर सुरुवातीपासून आजारीच असायचा, तब्येतीने एकदम नाजूक. एक दिवशी मला सरपणा नाही जायचं होतं. घरात खायला काय नव्हतं, उडदाची डाळ होती. उडदाची डाळ मी तशीच पाण्यात भिजू घातली, त्याला थोडस जोजवलं, सरपणा आणायला गेली. सूर्य डोसक्यावर आला होता, चांगलं तापली होती ऊन. लय दमून थकून घरला आली. भलं मोठं वजन आणलं होतं, मला बी लय भूक लागली होती. पोटात कावळं वरडत होत. गंगाधरला बघितलं, सरपण ठेवलं, त्यानं आई किनकिन किनकिन आवाजात हाक मारली. लय गोड हसलो लेकरू. त्याला तसंच जोजवलं. मला भूक लागली होती, उडदाची डाळ भिजली होती म्हणून मी उडदाची डाळ कच्ची एवढी वाटीभर खाल्ली, पाणी पिली. घर झाडून घेत होती, त्याचा मला किनकिन किनकिन रडण्याचा आवाज आला झोळीमधनं. का रडते म्हणून बघायला गेली. उचलून हातात घेतलं. गंगाधर, हे पोरा गंगाधर, अरे तू हाक मारली. ओ रे बाळा. गंगाधरचं डोळं सत्ताड उघड, त्याची मान कललेली. गंगाधर, हे गंगाधर, तू हाक मारली ना रे मला.
बोल ना गंगाधर, आई आली. गंगाधर, पुन्हा नाही उघडलं गंगाधरनं डोळं. त्याच पाठीला चिकटलेलं पोट त्याच्या उपासमारीची आमच्या दारिद्र्याची लक्षणं दाखवत होत. त्याच्या बरगड्या निवळ मोजून घ्याव्या अशा दिसत होत्या व मोजून घ्याव्या अशा. ते उघड डोळ माझ्या ह्या पदरानं मी माझ्या तिन्ही लेकरांना घराच्या मागच्या अंगणात खड्डे करून पुरलं. कोणत्या आईची हिंमत होईल? माझी लेकर गंगाधर बी मला सोडून गेला. इंदू आणि रमेश आणि याच हाताने लय मोठे गुन्हेगार वाटायला लागले होते मी मला माझ्या लेकरांची. मला दुःख सहन करायची सवय होती. बनले होते मी खंबीर, कणखर. सोसू शकत होते, सहन करू शकत होते. सगळे मृत्यू एका मागणं एक बघत बघत जणू काही डोळ्यातलं पाणी माझ्या हातून गेलं होतं. पण माझं साय यांना तर असल्या कुठल्या गोष्टीची सवय नाही. त्यांना कधी मी दुःखाची झळ पोचू दिली नाही. त्यांच्या अभ्यासात खंड येईल, व्यत्यय येईल म्हणून काय सांगायचं. पण राजरतन त्याच काय, तो तर साहेबांचा इतका लाडका होता म्हणून सांगून आणि सगळं म्हणायचे धाकलं साहेब, छोटे साहेब. त्याला बघितल्या बिगर साहेबांना चैन पाडायचं नाही. त्याला जीव घालायचं, त्याला खेळवायचं, त्याला पुस्तकं वाचून दाखवायचं. दिसायला दुसरं बाबासाहेब, त्यांच्यासारखंच तेजस्वी डोळं, तसाच गोरपान, मोठं कपाळ. लय जीव होता साहेबांचा राजरतनवर. पण त्याला कधी न्यूमोनिया झाला कळलंच नाही. असंच अंगणामध्ये खेळत होता. मी धुणं वाळत घालत होते. त्याला चक्कर आली, ते पडला. मी यांना कोर्टात निरोप धाडला. ते तातडीनं आलं. त्यांनी त्याला दवाखान्यात नेलं. पण रस्त्यानं जाताना साहेबांच्या मांडीवरच राजरतन शेवटचा श्वास घेतला. बाकीची लेकरं माझ्या हातात नेली. मृत्यू माझी पाठ सोडत नव्हता. माझ्या मातृत्वाचा बुरुज ढासळला होता. पण साहेब हे सोसू शकत नव्हतं. त्यांना खरंच वाटणं राजरतन गेल्याचं. त्यांना खरंच विश्वास बसेना माझा मुलगा माझ्या मांडीवर गेला. खरं वाटणं त्यांना. ते धाड मोकलून रडायला लागलं. मी जमिनीवर गाडा लोळत होती. आमचा आई पण बाप पण सारं काही मृत्यूच्या काळात संपलं होतं. मी कशी बशी त्यांना आधार देत होती, उभं करत होती. पण साहेबांना खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या संसारावरनं चित्तच उडालं. ते कोणत्याच माणसांशी बोलना. ज्या खोलीत राजरतन झोपायचा, खेळायचा, खायचा, त्यांच्यापाशी वाचायचा, बसायचा, त्या खोलीत साहेब जात नव्हतं. आपल्या खोलीचं दार बंद करून बसायला लागलं. कार्यकर्ते यायचे पण बोलत नसायचं साहेब. कितीतरी मोर्चे थांबले, आंदोलन थांबले, सभा थांबल्या. कार्यकर्ते म्हटलं मला, आई साहेब हे असं चालू राहिलं तर पुढचं कसं होणार? तुमच्या या स्थितीसाठी आम्ही कारणीभूत आहोत. जमलं तर आम्हाला माफ करा, पण बाबांना बाहेर काढा. तुम्ही काहीतरी करा आई. माझ्या मातृत्वाचा बुरुज ढासळत असताना मी साहेबांना सांभाळलं. साहेब माझ्याशी पण संन्याशी वृत्तीनं वागत होत. माझ्याशी तर बोलत पण नसायचं. डोळ्याला डोळं देत नव्हतं. हिंमतच संपून गेली.
पण मी धीर केला. मी गेले आणि साहेबांना सांगितलं, तेच सांगितलं जे त्यांनी मला शिकवलं होतं, तेच सांगितलं जे त्यांनी मला वाचायला लावलं होतं, तेच सांगितलं जे त्यांनी मला भाषणात बोलायला लावलं होतं, तेच सांगितलं जे मी सुभेदार बाबांना वचन दिलं होतं. साहेबांना मी गेले, बोलले, साहेब तुम्हीच म्हणता ना हे जीवन नश्वर आहे. तुम्हीच सांगितलं ना साहेब, दुःख करायला इथं कुणाला वेळ नाही, हे जीवन कुणासाठी थांबत नाही. मग साहेब तुम्ही का अडकून पडले? आपली संधी लेकरं मी माझ्या हातानं मातीत पुरली. साहेब तुम्हाला झळ लागू दिली नाही का? तर तुम्ही या समाजासाठी झगडत होते, त्यांच्यासाठी शिकत होते, त्यांच्यासाठी लढत होते. साहेब तुम्ही जे मला सांगितलं मी तेच तुम्हाला सांगते. जीवन नश्वर आहे साहेब, जीवन नश्वर आहे. दुःख करायला इथं कुणालाच वेळ नाही. तुम्ही या दुःखातून बाहेर पडा साहेब, तुम्ही या दुःखातून बाहेर पडा आणि ज्या बोटाने मला कुंकू लावलेत ना साहेब, तेच बोट या समाजाला दिशा दाखवणारं ठरावं आणि या दीन दलितांसाठी कामी यावं साहेब. ह्यातच रामजी बाबांचं स्वप्न आहे साहेब, ह्यातच या समाजाचं भलं आहे साहेब. ह्यातनं बाहेर पडा, तुमची गरज आहे समाजाला. माझा शब्द ऐकून साहेब गहिवरलं, पण आलं, भानावर आलं, ताकद घेतली आणि लढायला सुरुवात केली. त्यांना माझं कौतुक वाटायचं, माझ्या धीराचं, माझ्या कणखरपणाचं, ह्या सगळ्या सोचण्याचं, पण कधी ते व्यक्त होत नसायचं. आम्हाला कधी बोलायलाच भेटायचं नाही. गप्पा मारणं तर लय लांबची गोष्ट. चांगलं चाललं होतं, चळवळीचं काम चांगलं चाललं होतं. घरात काही का असना, चळवळ नावारूपाला आली, माणसं माणसात आली. गुलामगिरी मोडण्यासाठीची कितीतरी मंदिरांची आंदोलन यशस्वी झाली. जिथं हाकलून दिलं जात होतं, जिथं जनावरांनी लाथाडलं जात होतं, असं पाणी भेटत नव्हतं, ते पाणी प्यायची सोय झाली. काय पाहिजे अजून जगायला? मला बिहांच्या संघ लय आंदोलनांना यायचं असायचं, पण माझी तब्येत खराब असायची म्हणून साहेब नेत नसायचं, फसवून जायचं. मला इच्छा असायची कार्यकर्त्यांना आपण भाकर तुकडा करून खायला घालू म्हणून, पण साहेब मला गपचूप फसवून निघून जायचं. काय कुरबुर झाली आमच्यात त्यानंतर तर ती फक्त तेवढ्यावरनच व्हायची की मला का नाही नेलं. दिसमास करता करता दिस चाललं होतं, माझी तब्येत बिखंगायला लागली होती, पण त्याचं काय वाटत नव्हतं. साहेबांसाठी काय काय करायचं अजून ते समज डोक्यामध्ये फिरत असायचं. असाच पंढरपूरचा प्रसंग माझा जीव पिळवटून टाकणारा. मी देवाला मानित होती बरं का, खरं सांगते, मी देवाला मानित होती, तुमच्यासारखीच लबाड. तुम्ही बी नाही का बाहेर असा फोटो आणि आतमध्ये देवारा, योबा, ती माय आणि लबाडी टिकून राहत नाही, आणि राहिली तरी ती पुढच्या पिढ्यांना उभी करत नाही. होती मी बी शेजारचा आया बायान, तुम्ही बी असंच कुणाचं ना कुणाचं ऐकून ह्या मठात घुस, जा त्या बाबाकडं, जा त्या साधूकडं, कर व्रत वैकल्य, पण हाय तशीच आहे. अशी काय मला बी शेजारच्या आया बाया लई सांगायचं त्या पंढरपूरच्या इथू बद्दल. त्यानं योजनेच्या मदत केली होती, त्या चोखा मेळ्याला मदत केली होती, तुकोबारायांना संतांना ते अभंग लिहायला मदत केली होती. आश्चर्य. पण मला होती आवड की इथच्या दर्शनाला जावं, आणि आजारी पडली होती ना, आणि कसं साहेबांना थोडं कौतुक वाटायचं, म्हटलं लावावी लाडी गोडी बघावं नेत्यात का पंढरपूरला. गेले त्या रखूच्या सांगण्यावरनं साहेबांसंग बोलायला. वारीला जाणार होत्या समध्या जणी, ट्रक भरभर जाता ना तुम्ही पायी, तशी भेटले साहेबांना. साहेब काहीतरी लिहत होत. साहेब मला पंढरपूरच्या इथूच्या दर्शनाला जायचंय. पंढरपूरला विठूच्या दर्शनाला? कशासाठी?
अहो तो इथं म्हण सगळ्यांची मदत करतो, त्यांनी चोखा मेळ्याला मदत केली होती, जनाबाईला मदत केली होती, असं लय काय बाय मी ऐकलंय. कान्हो पात्राला वाचवली होती. आणि तुकोबन तुम्ही लिहिताना अभंग, त्यांचे पण अभंग त्यांनी लिहिले होते. कोणी? विठूने. हा साहेब ऐकले ना. मला काय का व्हायना लांबून दर्शन घ्यायचंय त्याचं. अगं ते पंढरपूरचा पांडुरंग आणि त्याचे बडवे पुजारी आपल्या खालच्या जातींना दर्शन घेऊ देत नाही. 700 वर्षांपूर्वी त्यांनी चोखा मेळ्याला दर्शन दिलं नव्हतं. अगं जो देव आपल्या भक्तांना दर्शन देत नाही त्याच्याकडे कशाला जायचं. तू हे पंढरपूरचं खोल डोक्यातून काढून टाक. मग मी बी साहेबांची बायको हुशार होती. म्हटलं पंढरपूरला जायचं नाही मंदिरात. मग तुम्ही काळाराम मंदिराचा सत्याग्रह कशा पायी केला? प्रश्न तर बरोबर आहे ना. एवढी वर्ष संसार करते, सोबत राहते, थोडं फार तरी. मला म्हणतात कसं, अगं रामू तो सत्याग्रह दर्शनासाठी नव्हता, भक्तीसाठीही नव्हता, तर क्रांतीसाठी होता आणि समानतेची बीज रोजण्यासाठी होता. माणसामध्ये कोणताच भेद नाही हे दाखवण्यासाठी तो सत्याग्रह होता. आणि तू म्हणते त्याप्रमाणे जर त्या विठूने सगळ्यांचे प्रश्न सोडवले असते तर आता आपण इथे नसतो. तुला मला माणूस पण मिळवण्यासाठी झगडावं लागलं नसतं. तू हे पंढरपूरचं खूळ डोक्यातून काढून टाक. साहेब रागवलं तसं मी रडायला लागली. तर मला समजावणीच्या सुरात म्हणतात कसं, अगं रामू रडू नकोस. आपण आपल्या त्यागानं, आपल्या भक्तीनं आणि तुझ्यासाठी खास करून मी नवीन पंढरपूर उभं करीन. पण त्या पंढरपूर मध्ये लोक भक्तीसाठी येणार नाहीत, दर्शनासाठीही येणार नाहीत, तर क्रांतीसाठी येतील आणि बंधमुक्त होतील असं पंढरपूर आपण उभं करू. त्या पंढरपुरात बुद्धीचा, विवेकाचा गजर असेल, त्या ठिकाणी समतेचा सुगंध दरवळत असेल, तेथूनच बुद्धत्वाचा सुगंध गावोगावी जाईल आणि माणूस माणसाशी गाठभेट घेईल असं पंढरपूर आपण उभं करू. आणि ते पंढरपूर कोणतं? तुमची दीक्षाभूमी. कैक पंढरपूर, त्याच्या पुढं फिकी. साहेब एवढं बोलल्यानंतर मग माझ्या डोक्यातनं पंढरपूरचं खूळ गेलं ते कायमचंच. बहिणीनं तो बी तुमच्या डोईवरची ती परडीन झाकून ठेवलेला देवारा टाकून द्या. या 33 कोटी शेंदूर फासल्या दगडांनीच तुमचं आमचं सगळ्यांचं वाटोळं केलंय. कोणता दगड कुणाचा, कुणालाच आजपासून कळलं? हा दगड त्या दगडावर नुसतीच डोकी आपटतोय, पण रक्तबंबाळ तुम्ही होताय. पहिलं फेकून द्या. साहेब तेव्हा म्हटलं बी होतं, अगं ही लोक कपटी, ही लोक नकली वागतात. लहानपणी बाबा मला कबीरांचे दोहे म्हणायला सांगायचे. त्यातला दोहा ऐक, दुनिया इतनी बावरी जो पत्थर पूज जाए, घर का पत्थर कोई न पूजे जिसका पीसा खाए. अगं ही नराधम त्या दगडांना शेंदूर फासून त्याच्या पुढे नतमस्तक होतात. पण ज्या घरात दगडी जात असतं त्या जात्यात धान्य जातं, ते धान्य दळून पीठ येतं, त्या पिठाची भाकर बनते, ती भाकर आपली भूक भागवते. त्या दगडी जात्याला ही नराधम पूजत नाही. हा किती दुष्टपणा रामू. ते काही नाही. आता आपण माणसांमध्येच देव शोधायचा. झालं. असेच आमचे जे काही प्रसंग आहेत ते थोडेसे हसायचे, पण भरपूर साऱ्या ज्ञानाचे. समाजासाठी काय करायचं ह्या धडपडीचेच. हे समज करताना, हे समज सावरून घेताना मला बळ कुठनं येत होतं. प्रश्न पडला असेल ना तुम्हाला की एवढं समज करायची ताकद येते तरी कुठनं? पोटात खायला अन्नाचा कण नसणारी बाई वन 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 हिंडायला लागते अशी. घर संसार पोरं लेकरं बाळ सगळं सांभाळायचं. तर साहेबांचं एक पत्र होतं तशी लय, पण ते पत्र वाचलं की मूठभर का व्हायना मास माझ्या अंगावर वाढायचंच बघा. ते पत्र कायम मी औषधाला ठेवून झोपायचे. त्या पत्रात त्यांनी कबुली जबाब देण्याच्या अर्जावात लिहिलं होतं
जणू काय एवढा मोठा पहाड पण धाय मोकलून रडला होता. त्यात त्यांनी समज लिहिलं, त्यांचा बोटींचा प्रवास, त्यांच्याशिवाय माझं झालेलं हाल आणि माझ्याशिवाय त्यांचं झालेलं हाल. आमच्यात समद्या लेकरांचा मृत्यू, माझ्या हातानं मी लेकरांना मातीत पूर्ण. यशवंताला संधिवाताचा त्रास, त्याला चुकून एकदा त्यांनी मारलं तर माफी मागत होतं. त्याला जप म्हणलं, त्यात लिहिलं, रामू एवढाच एक काळजाचा तुकडा आपला उरलाय, माफ कर मी त्याला मारलं. क्रांतीची ज्योत पेटवता पेटवता स्वतः मी आग झालोय, ह्या आगीत मी होर पळून निघालोय, म्हणून माझ्याकडनं चुकतं. तू कसं सावरत असशील घर मला माहित नाही. काम करतेस रामू, तू सावलीचं काम करतेस. मी तुला सोनं नाणं काही देऊ शकलो नाही, केलं तर टिकवू शकलो नाही, पण तू या 9 कोटी दलितांच्या गळ्यातली तारीफ झालीस रामू. हे भाग्य तुलाच लाभलं. तू या घरासाठी झिजलीस, झडलीस, झगडलीस, जगलीस, करपलीस रामू. तुला आयुष्यभर अनाथपणात जगावं लागलं. मी तुझा खूप मोठा अपराधी आहे रामू. मी तुला सुख देऊ शकलं नाही, मला माफ कर जमलं तर. पण तू दिलेल्या सोबतीची कुठेच तोड होऊ शकत नाही रामू. मी तुझा सदैव ऋणी आहे रामू, की माझ्या आयुष्यात तू बायको म्हणून आलीस, तू पत्नी म्हणून आलीस. तुझे उपकार अनंत आहेत. मी तुझा खूप 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 ऋणी आहे रामू. जेव्हा येईल तुला काय हवं ते घेऊन देईल. मी म्हंटल तुझ्या तब्येतीला सांभाळ, पण तू सांभाळणार नाहीस. पण माझ्यासाठी आता तरी स्वतःची काळजी घे. आता इथून पुढे सगळं काही ठीक होईल रामू, मी तुला वचन देतो. मला तुझ्यासाठी सुंदर घर बांधायचंय रामू. मला तुला बांगड्या करायच्यात रामू. त्या पत्रानं मुठभर का होईना मांस माझ्या अंगावर चढायचं बघा बहिणींना. उशापाशी ठेवायची, शक्ती मिळायची, ताकद मिळायची, लढत राहायचे, जगत राहायचे. सकाळी अवसान नसायचं उठायला, उठत राहायचे, करत राहायचे. हसत खेळत समद काही चालू होत. असे प्रसंग काय आमच्या आयुष्यात 1-2 नाही, लय हाय. साहेब लंडनला गेलत ना बॅरिस्टर व्हायला. परत आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत होणार होतं समुद्र किनाऱ्यावर. समधी जनता उधाणलेली त्यांना भेटायला, बघायला. त्यांचं थोरलं बंधू बाळारामनी पण घरातल्या सगळ्यांना नवीन कापड घ्यायला पैसे दिलत. साहेब येणार, तो यायचा दिवस उजाडला, सारी जनता सागर किनाऱ्यावर. पण मी कशी जाऊ, हा कुणाला सांगू. माझं लुगडं तर 2 रंगांचं 2 तुकड्यांनी शिवलेलं. बॅरिस्टरची बायको अशी गेली तर लोक काय म्हणतात. जरा विचार केला. शाहूराजांनी सत्कारात त्यांना जरीचा फेटा दिला होता, तोच फेटा जुन्या पेटीतनं काढला आणि लुगड्यासारखा नेसला. तर फेटा तो फेटाच, लुगड्याची सर त्याला कशी येणार व. समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळीन बायकावानी तुम्हाला गुडघ्या पस्तुरच आला. माझीच मला लाज वाटली. पण साहेबांचं स्वागत करायचं होतं, इच्छा लय होती माझ्या बॅरिस्टर साहेबांना बघायची, म्हणून तशीच तो फेटा गुंडाळून गेली. लांब उभं राहून समद बघत होती. साहेबांनी बोटीतनं पाय खाली ठेवला आणि त्यांच्या गळ्यात फुलांच्या असंख्य माळा पडल्या. त्यांच्या जय जयकारानं हे आभाळ दुमदुमून गेलं. माझं काही सुप्पा एवढं झालं. माझ्या नवऱ्याचं ते पराक्रमी तेज पाहताना उर भरून आला. त्यांची बी नजर मला शोधण्यासाठी भिरभिरत होती. ती फक्त मलाच दिसत होती. इतक्या वेळ न राहून मी माग लपली होती. अशीच धावत पुढे पळत आली आणि त्यांचं पाय धरलं, जोरात हाक मारली, साहेब. माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं त्यांच्या पायातली बुट धुवून निघाली. घरला आल्यावर त्यांनी मला विचारलं, रामू, घरातील सर्वांच्या अंगावर नवीन कपडे असताना तू पटका का नेसलास? बाळारामने तुला पैसे नाही दिले? त्यांनी मला पैसे दिलं होतं साहेब, पण काय रामू, तू पटका का नेसलास? का नाहीच लुगडं घेतलं?
ते एवढं विचारल्यावर मी जुन्या पेटीत ठेवलेली नवी धोतर जोडी काढली आणि त्यांच्या हातात दिली आणि म्हंटल, साहेब मला पैसे दिल तर त्यातनं मी तुम्हाला ही धोतर जोडी घेतली. बॅरिस्टर साहेब तुम्ही, मग तुम्हाला झोपायला काय फाटकी गोधडी म्हणून झोपायला ही गादी घेतली साहेब. आणि जो बघा हा जेवायला बसायला पाठ घेतलं. बस साहेब, जेवढं त्या पैशात ना आलं तेवढं मी तुमच्यासाठी घेतलं. मला माझ्यासाठी काय बी नग साहेब. मी या लुगड्यावर बी सुखी हाय, या पटक्यात बी सुखी हाय साहेब. तुमच्या चेहऱ्यावरती अभिमान दिसला, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला का मी भरून पावते साहेब. मला सगळ्या जगाचं सुख मिळतं, मला काय बी नग साहेब, काय बी नग. तुमच्या आनंदात माझं सुख आहे. तुम्ही असेच मोठे व्हा. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं. त्या दिवशी विचारलं, तुला काय पाहिजे रामू? कधीतरी जमलं तर 4 सोन्याच्या बांगड्या करा. ते बी का? इलई शेजारनी बोलतात, उग जाईन त्यांना दाखवत. घालील येईल आणि येईल. पुढं कवा तरी त्यांनी मला सोन्याच्या बांगड्या केल्या. पण म्हटलं ना, जे काय आमचं आमच्यासाठी होतं ते आमचं आमच्यासाठी नव्हतंच. ना घातलेलं सोनं, ना अंगावरची कपडे, ना जन्माला दिलेली लेकर. बांगड्या बी आल्या तशा गेल्या. आजारी असायची मी वराळे मामांच्या धारवाडला वसतिगृहावर. साहेब पाठवायचं मला कधी कधी हवा पालटाला बरं वाटेल म्हणून. समधी जण आम्ही एकत्रच खायचो पायचो. एक दिवस मला माझ्या खोलीमध्ये ताट वेगळं आणून दिलं. प्रश्न पडला मला, असं का केलं? विचारलं जाऊन वराळे मामा. म्हंटल, आई साहेब ग्रँट अजून आली नाही शाळेची. मागच्या वेळेस शिवधारी बाकी आहे आणि किराणा देईना. पोरांना जीव घालायला काही नाही. पायाखालची जमीन सरकली माझ्या. त्या खोल्यांमध्ये जाऊन बघितली, लेकराशी निपचित पडलेली उपाशी तापाशी. त्या पोरांमध्ये मला माझे इंदू दिसली हो तरफडताना. गंगाधर, रमेश, समधी दिसलं कळवळताना. जीव कालवून आला. गेले वराळे मामांना म्हणलं, हातातल्या सोन्याच्या बांगड्या घ्या, काय विकायचंय का, काय किती महिन्याचं राशन पाणी ते तेवढं घेऊन या. पण पोरं उपाशी नाही राहिली पाहिजे. घेत नव्हतं वराळे मामा. हा नाही करत करत शेवटी मीच त्यांच्यावर खेकसली. म्हणली, गप घ्या, साहेबांची आज्ञा आहे. तेव्हा घेतलं, सगळं विकलं, सामान आणलं. त्या दिवशी पोरांना मी माझ्या हाताने खाऊ पिऊ घातलं. तुम्हाला माहिती आहे का, असं होत नाही कोण जिवंत होतं गेल्यानंतर. पण मला त्या लेकरांमध्ये माझी रमेश, इंदू, गंगाधर सारी लेकर जिवंत झाल्यागत वाटायला लागली. पुण्यांदा ओटी भरल्यागत वाटायला लागली. अजून काय पाहिजे असतं आयुष्य जगायला. त्या दिवशी जो आनंद झाला तो मी कधीच विसरू शकत नाही. असंच आमच्या आयुष्यात सगळे प्रसंग आहेत, एका मागे एक घडलेलं. केळुसकर गुरुजी पुढे एका आजारपणात वारलं. साहेबांना त्यांच्या जायचं लय दुःख झालं. सुभेदार बाबांनंतर साहेबांना सगळ्यात जास्त जीव लावणारा कोण होतं तर केळुसकर गुरुजी होतं. साहेब लय रडलं गुरुजी गेल्यावर. मला म्हणलं सुद्धा, अगं रामू, ज्यांनी मला बुद्ध दाखवला, ज्यांनी बुद्ध शिकवला, ज्यांच्यामध्ये बुद्ध कळाला, ज्यांच्यामुळे मी माणसाला आणू शकलो, ज्यांनी बाबांनंतर आधार केला, तो आधार केला. साहेब फार हळव्या मनाचं होतं. सुभेदार बाबा, केळुसकर गुरुजी ह्या सगळ्या बाबतीत साहेबांच्या मनाला ती गोष्ट लय लागली. ह्या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. केळुसकर गुरुजी त्यांना जीव तोडून सांगायचं. साहेब होतं ना, परदेशात असायचं तर खायला जवळ दमडी नसायची. कधीतरी शेळे पाव घेऊन ठेवायचं, वाचत बसायचं लायब्ररीमध्ये 18 तास अभ्यास. भूक लागली तर पाव शिळं झाले पाण्यात बुडवून खा, भूक भागव. असं करून त्यांची तब्येत बी लय खराब झाली. केळुसकर गुरुजींनी त्यांना लय दामटलं होतं. आल्यानंतर त्यांना खाऊ पिऊ घालून नीट केलं होतं. आणि तेच म्हणायचे, अरे भिवा, तुझी तब्येत म्हणजे या समाजाचा दागिना आहे. ती जर नीट नसेल तू काय लोकांना सुधारणार. तब्येत सांभाळत जा. असे आमचे प्रसंग आयुष्यातले एका माग एक साहेबांची आंदोलन यशस्वी होत होती. त्यांनी काढलेल्या मोर्चांना यश मिळत होतं. सभांना गर्दी होत होती. माणसं सुधारायला लागली होती.
त्यांच्या डोक्यात प्रकाश पडायला लागला होता. आपल्या हक्कांसाठी भांडायचं त्यांना कळायला लागलं होतं. हे सगळं 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 काही चांगलं घडत असताना एकीकडे माझी तब्येत खांगावत चालली होती. राजरतन पोटात होता तेव्हाच मला टीबी झाला होता हे डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि आताशात आजार बाळावला होता. साहेब समजा डॉक्टरांना कळकळून सांगायचं, काही करून माझ्या रमाला वाचवा. ऊर्जा संपते जशी ह्याची संपली, तुमच्या रमाईची पण संपायला लागली होती. पण हेच अशाच कार्यकर्त्यांमुळे पुन्हा उभं राहता येतं, जगता येतं. मला माझ्या साहेबांसंग असंख्य घरात प्रकाश द्यायचा होता. हा समाज मी जिवंत असताना बौद्धमय झालेला बघायचा होता. साहेबांचं स्वप्न होतं. शेवटी शेवटी साहेब म्हणायचं, राजगृहाचं बांधकाम चाललं होतं त्यांच्या रामूसाठी. पण रामूला एकच दुःख होतं, साहेब एकदा येणार होतं ना बोटीनं, तवा निरोप आला, बाबासाहेब गेलो, बोट बुडाली. सगळे कार्यकर्ते रडतात पण मी मात्र खंबीर. मला पूर्ण विश्वास, माझ्या साहेबांना काही झालेलं नसणार. आता हे रडत्यात, थोड्या वेळाने हसणार. मी आपलं भाकर तुकडा करायचं बघत होते आणि थोड्या वेळाने साहेब आले पण त्यांना आनंद नव्हता जीव वाचल्याचा. त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी. जेवण पण गेलं नाही त्यांना. काय झालं साहेब? रामू, ज्या जहाजानं मी येणार होतं त्याचं तिकीट खूप महाग होतं, आपल्याला परवडलं नसतं. म्हणून त्या जहाजानं मी माझी अमूल्य पुस्तकं पाठवली ग तिकडं गोळा केलेली रामू. आणि मी मागच्या साध्या बोटीनं साध्या तिकिटानं येत होतो. पण तेच जहाज बुडालं, माझी कमवलेली ज्ञानाची ती शिदोरी गेली रामू. एक वेळ मी मेलो असतो ना तर चाललं असतं, पण हे पुस्तक जाणं मला नाही परवडणार रामू. कसं बस त्यांना समजावलं आणि तेव्हा वचन दिलं की साहेब आपण जे पहिलं घर बांधू तिथं पहिली जी खोली असेल ती तुमच्या पुस्तकांची असेल, तुमच्या रामूची नसेल. आणि तेच झालं. राजगृहाचा आनंद मला लय दिवस घेता नाही आला. तब्येतीनं साथ सोडायला सुरुवात केली होती. पण मला ह्यांच्या संघ आंदोलनाला जाऊ वाटायचं, मला ह्यांच्या संघ मोर्चांमध्ये भाग घेऊ वाटायचं, पण शरीरच साथ देत नव्हतं. हे सगळ्या डॉक्टरांना जेव्हा कळकळून सांगायचं की काही करा डॉक्टर, पण रामूला वाचवा, ते ऐकलं का काळजात धस व्हायचं. डॉक्टर म्हणायचे, माफ करा बाबासाहेब, सगळं काही आहे आता, पण आमच्या हातात काय राहिलं नाहीये. राजरतन पोटात होता तेव्हापासून टीबी झालेला, तो आजार वाढत गेला आणि कधीच पोटाला पोटभर खायला मिळालं नाही. आतड जळून गेले. ऐकलं की साहेबांच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा राहायच्या नाही. साहेबांना दुःख होतं, समजा कार्यकर्त्यांना, माझ्या लेकरांना दुःख वाटायचं की आई का बरी होत नाहीये, आईला काय झालंय. पण मला दुःख वाटत नव्हतं बहिणींनो. मी खरंच खूप खूप आनंदात होते. माझ्या साहेबांना पाहिलं की असा माझा उर भरून यायचा. मला वाटायचंच नाही मला काय झालंय. साहेबांचा जय जयकार कधी काळी ऐकलेला तो शेवटी शेवटी माझ्या कानात घुमायचा. साहेब मला असं हार तुर घातलेलं दिसायचं. साहेब त्यावेळेस माझ्या सोबत वेळ घालवायचा. आयुष्यातल्या आम्ही कधीच नव्हत्या मारल्या त्या गप्पा मारत होतो, पण अवसान नव्हतं माझ्यात तेवढं. पण साहेब बोलायचं. मग मी म्हणायचे साहेबांना, साहेब तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही स्वतःला गुन्हेगार समजू नका. तुम्हाला माहिती नाही तुम्ही मला किती सुख दिलं साहेब, तुम्ही मला खूप सुख दिलं साहेब. अहो हे सोन्या नाण्यात माझा जीव नाही अडकलेला साहेब.
तुमच्यासारखा दागिना मला भेटला आणि मी तुमच्यामुळे या 9 कोटी दलितांच्या गळ्यातले ताईत झाले, त्यांची आई झाले. हे भाग्य कुणा नारीला मिळणार नाही साहेब. मला कसलंच दुःख नाही वाटत साहेब. तुम्ही मनाला लावून घेऊ नका, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अहो, ह्या बहिष्कृत भारतातल्या बहिष्कृत माणसाचं दुःख तुम्ही तुमच्या काळजावर कोरून घेतलं, त्यात माझ्या आजाराच्या दुःखाची भर नको साहेब. तुम्ही खंबीरपणे उभे राहा, रडू नका, लढा. तुमचे शब्द तुम्ही पाळा साहेब. तुमच्या रामूला काही झालेलं नाही. मी खूप सुखात आहे साहेब, मी खूप सुखात आहे. कोणा नारीला हे भाग्य मिळालं नसेल. अहो, हे दुःखाचे अलंकार मी घातलेत ना साहेब, त्याच्यानीच मी सजलीये, त्याच्यानीच माझं हे सौभाग्य आहे साहेब. हो, हे दुःखाचे अलंकार घालून मिरवताना मला खूप अभिमान वाटतो साहेब की मी डॉक्टर बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी आहे, याचा मला अभिमान वाटतो साहेब. उलट माझ्या तब्येतीमुळं, माझ्या आजारपणामुळं मी तुमच्यासाठी काही करू शकले नसल, कुठं कमी पडले असेल तर साहेब तुमच्या रामूला माफ करा. मला तुमची साथ द्यायची आहे साहेब, पण मी कमी पडले, मला माफ करा. कुठं चुकले असेल, कधी बडबड केली असेल, कुरबुर केली असेल साहेब, साहेब मला माफ करा. माझी कुठलीच इच्छा नाही आता साहेब, मला सगळं मिळालं. एकच इच्छा आहे साहेब, एकच. त्या भरल्या कपाळानं मला असं जायला मिळावं साहेब, मला बाकी काय नको. मी असं म्हंटल का साहेब, माझ्या तोंडावर हात ठेवायचे, म्हणायचे रामू रामू भरल्या घरात असं बोलू नकोस. अगं, ही प्रकाशाची दारं आता तुझी वाट बघतात आणि तू विजण्याची भाषा बोलतेस का रामू? का तुला आयुष्यभर सुख मिळालं नाही म्हणून? तुझ्या पोटचे गोळे या दीनदलितांसाठी मातीत गाडलेस म्हणून? का आयुष्यभर तुझं आयुष्य अनाथपणात गेलं म्हणून? लहानपणी पण अनाथ, लग्न झाल्यानंतर पण अनाथ. रामू, मी तुझा खूप अपराधी आहे, मला माफ कर, पण आता सोडून जाऊ नकोस रामू. आता कुठं सुरुवात झालीये, मला तुझ्या संग जगायचंय रामू, मला तुझ्या संग ही चळवळ पुढे न्यायची. माझी साथ सोडू नको रामू, मला सोडून जाऊ नकोस, मला माफ कर, मला सोडून जाऊ नकोस. सिंहासारखा गरजणारा मर्दांचा मर्द, युगायुगांच्या पाठीत लाथ घालणारा हे युगंधर मी रडताना बघत होती. माझं डोकं मांडीवर घेऊन महासागर रडत होता. त्यांनी मला कॉफी पाजली, औषध दिलं. जेवणाचं ताट संध्याकाळी आलं, कुणीच जेवलं नव्हतं रात्रीपासनं. आमचा यशवंत कोपऱ्यात बसून भयभीत नजरेनं रडत होता. त्याला जवळ बोलवलं आणि मी आणि साहेबांना मिळून आमच्या लेकराला घास भरवला. आमच्या लेकराला आम्ही मिळून भरवलेला तो पहिला घास भरून पावले मी. मला माझ्या साहेबांसंग लय गप्पा मारायच्या होत्या, असंख्य गप्पा मारायच्या होत्या. एवढं आयुष्य सोसलं, भोगलं, मला लय बोलायचं होतं माझ्या साहेबांसंग, पण माझी वाचा गेली, माझी जीभ लोळी पडली, तोंडातनं शब्द फुटेना पण होत करत होत. आणि माझं डोकं मांडीवर घेऊन महासागर रडत होता. त्यांच्या डोळ्यातलं पाणी टीप टीप माझ्या चेहऱ्यावर पडत होतं. बहिणींनो, मला आता शेवटच्या गरम पाण्याच्या आंघोळीची गरज नव्हती. व माझ्या साहेबांच्या डोळ्यातल्या पाण्यानं मी आनंदाने नाहत होती, आनंदाने नाहत होती. मी माझ्या साहेबांना बघत होती, त्यांचं शब्द अमृत होत. ते शब्द मला सांगत होत, रामू रामू, अगं उभ्या वादळात साथ दिलीस, कठोर काळाला सुद्धा तू तुझ्या पदरात सामावून घेतलंस. अगं रामू, तुझ्या पदराच्या ताकदीवर मी ठाम उभा होतो म्हणून भिवाचा भीमराव, भीमरावाचा बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालो ग. अगं संसाराच्या विस्तवात कितीदा तरी स्वतःला जाळून घेतलंस आणि आता एकटीच निघालीस का रामू? का
तुला आयुष्यभर सुख मिळालं नाही म्हणून, काळजाचे तुकडे मातीत गेले म्हणून, का मी तुझ्या साहेबाने तुला उपाशी मारलं म्हणून? रामू, रामू मला माफ कर, मला सोडून जाऊ नको, मला तुझी गरज आहे रामू, मला तुझी गरज आहे रामू, माझ्याशी बोल, उठ रामू, माझ्याशी बोल. त्यांच्या डोळ्यातनं घळा घळा पाणी वाहत होत. मला सारं अनुभूत दिसायला लागलं होतं. राजगृह परिसर माणसांनी भरलेला घोळका पुढं पुढे येताना दिसत होता. जणू काय रांजल्या गाजल्यांची माता रमाई मी सगळ्यांना शेवटचा निरोप द्यायच्या सीमेवर उभी होती. या महामेरू पर्वताला, या बुद्धीच्या महासागराला, या बुद्धाच्या उपासकाला मी रडताना बघत होते. मी तुमच्या बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब भीमराव, तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रडताना बघत नव्हते हो. मी माझ्या साहेबांना रडताना बघत होते हो. मी माझ्या साहेबांना रडताना बघत होते. वाटलं थोडासा हात पुढे करून त्यांचं डोळा पुसावत. मी हात सुद्धा पुढे केला, तर तो पिकल्या पानावानी गळून पडला. मनातलं शेवटचा आवाज आला, शेवटची साहेब, माझे साहेब, माझे साहेब. धन्यवाद. जय भीम.